संपूर्ण मराठवाड्यात उद्या जिल्हा परिषदेसाठी मतदान होणार आहे। याखेरीज जळगाव, अहमदनगर जिल्हे, विदर्भात वर्धा, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये उद्याच मतदान होणार आहे। शिवाय नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात निम्म्या भागात मतदान होणार आहे। मतदानासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे। कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी मतदान असलेल्या भागांमध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय। औरंगाबाद जिल्ह्यात सुरू असलेल्या तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। 16 तारखेला औरंगाबाद जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात जिल्हा परिषदेसाठी मतदान होणार आहे। या मतदानाची तयारी प्रशासन पूर्ण करते। औरंगाबाद जिल्ह्यात 62 गण आणि 124 गण आहे। 62 गटांसाठी 310 उमेदवार रिंगणात आहेत, तर 124 गणांसाठी 598 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। औरंगाबाद जिल्ह्याचा विचार करता औरंगाबाद जिल्ह्यात 1800 वर मतदान केंद्र आहेत, त्यातील 162 मतदान केंद्र हे संवेदनशील गणण्यात आले आहेत, तर 12 मतदारसंघ हे अतिसंवेदनशील म्हणून गणण्यात आलेले आहे। या ठिकाणी पोलिसांनी पूर्ण सुरक्षा व्यवस्थेची तयारी केली आहे। निवडणूक विभागाने ही निवडणूक पार पडावी यासाठी औरंगाबाद जिल्ह्यात जवळपास 8200 कर्मचारी लावलेले आहेत। एकूण 15 लाखांपेक्षा जास्त मतदार आणि हे सर्व मतदार उद्या मतदान करणार आहे। मतदानात कुठेही काही चूक होऊ नये, कुठे काही घोळ होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने सुद्धा पूर्ण कंबर कसली आहे। एक पोलीस अधीक्षक, 10 पोलीस उपअधीक्षकांसोबत 150 पोलीस निरीक्षकांचा ताफा आहे। सोबतच पोलिसांचे 1774 कर्मचारी तर 1300 होमगार्ड आहे। सोबतच SRPFची एक कंपनी सुद्धा संपूर्ण सुरक्षेसाठी देण्यात आली आहे। प्रचाराचा धुराळा आता संपलाय आणि उद्या प्रत्येकानं मतदान करण्यासाठी जाण्याची वेळ आलेली आहे। पोलीस प्रशासनाची, जिल्हाधिकारी प्रशासनाची संपूर्ण तयारी झाली आहे, त्यामुळे मतदान शांततेत होईल, सुरळीत होईल असा त्यांचा दावा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।